वीट भट्टीवरचे मजूर तसेच मिस्त्रीच्या हाताखाली असलेले मजूर, आता काही नवीन मजूर असे येतात की त्यांना विटा उचलताना पायावर पडतात किंवा उचलताना काही अडचणी येतात, तर त्या अडचणी येऊ नये म्हणून आम्ही काय केलं, थोडं डोकं लावलं. हे काही नवीन म्हणजे फार जुनं बी नाही आणि काही नवीन बी नाही, लोकांसाठी बी नाही, आमच्यासाठी बी. सहजपणे 8-10 विटा उचलून हा एक मजूर कुठेही घेऊन जाऊ शकते. वर असलं तर वर देऊ शकते, खाली असलं तर खाली देऊ शकते, किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला वर पोहोचायचं आहे तर याला इथंशी दोरी बांधून द्यायची आणि वर घेऊन जाऊ शकते. कारण काहून की आता याच्यामध्ये 2, 4, 6 आणि 7, तर असं करून आपण याचा हा नट खोलून हा जर इथं घेतला तर याच्यामध्ये आणखी 3 ते 4 विटा बसतात. 10 ते 12 विटा आपण सहज एका हातानं उचलून, असं वाटणार बी नाही आपल्याला की आपण किती वजन उचललं म्हणून. बघा, काहीच नाही. लहान मुलगासुद्धा उचलू शकतो याला. आणि तसंच जर समजा ह्या विटा ह्याच जर विटा आपल्याला न्यायचं काम पडलं तर ह्या विटात येत नाही. हे बघा, या विटाचा असा खेळखंड बघा होता. हा होऊ नये म्हणून या छोट्याशा जुगाडचा वापर केला. आणि हे जुगाड तुम्हाला मार्केटमध्येही मिळते आणि एखाद्या वेल्डिंग वर्कशॉपवर जाऊन जर म्हटलं तुम्ही की बाबा आम्हाला बनवून द्या, तर कोणी बनवूनही देऊ शकते. ते काही फार मोठी गोष्ट नाही, पण केल्यानंतर त्याचा फायदा काय होते हे वापरल्यावर समजते. जर कोणाला लागलं तर आमच्याशी संपर्क साधा. आणि आता हे जाणार आहे उद्या शाळेमध्ये, यांचा प्रॅक्टिकल आहे. त्याचं टिकिवी शाळेच्या विद्यार्थ्याला म्हणून बाई तू पण सांगा त्याच्यावर तुझ्या ज्या शाळेमध्ये जे प्रेझेंटेशन करायचं आहे त्याच्यावर तू बी बोल 2 मिनिटं. माझ्या स्कूलमध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानक ही सायन्स एक्झिबिशन भरणार आहे अकोल्याला, आणि याच्यासाठी माझी निवड झालेली आहे. म्हणून मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे ब्रिक होल्डर. यालाच ब्रिक होल्डर आणि सोप्या भाषेमध्ये वीट उचलण्याचं एक उपकरण असं सुद्धा म्हटलं आहे. हे वापरल्यामुळे बऱ्याच जे विट साईटवर जे काही कामगार लोक असतात त्यांना मदत होते. मध्ये काही असं केसेस निघाल्या होत्या की म्हणजे जास्त भार डोक्यावर उचलल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या बॉडीचं अनबॅलन्स होते, त्यांचा हार्ट बंद पडतो. त्याच्यामुळे कितीतरी कामगारांचा अपघाती मृत्यू होतो आणि बऱ्याच जणांच्या पायांवर ते भारी विटा पडतात, म्हणून त्यांच्या पायांना सुद्धा इजा होते. अशी इजा होऊ नये किंवा मग अशा अपघाती मृत्यू टाळावेत म्हणून मी हा विचार केला आणि हा उपक्रम तयार केला. आणि मला उपक्रम काकांनी तयार करून दिला, यांच्याबद्दल त्यांचं थँक्यू. खूप छान त्यांनी मला प्रोजेक्ट तयार करून दिला.